पैसे नाही, आई रोज कमवून आणते तेव्हा त्या 2 बाळांना जेवायला घालते, बाप मेलाय. पण त्यांनी मला शोधत आले, कोणीतरी नाव सांगितलं. आता मंत्र्यांच्या गावातले, बारामती मतदारसंघातले, पण ती आई मला शोधत आली जिल्हा परिषदेत. त्यांच्या सगळ्यांच्या मनातल्या भावना मी समजू शकते, पण भावना व्यक्त करण्यासाठी आता सुद्धा एक फोन आलाय. भोर मधली एक मुलगी आहे, 12वीतली होती आणि जन्मापासून तिला होल आहे. आता तिने 12वीची परीक्षा दिली आहे, खर्चायला पैसे नाही, आई रोज कमवून आणते तेव्हा त्या 2 बाळांना जेवायला घालते, बाप मेलाय. पण त्यांनी मला शोधत आले, कोणीतरी नाव सांगितलं. आता मंत्र्यांच्या गावातली आहे, बारामती मतदारसंघातली आहे, पण ती आई मला शोधत आली जिल्हा परिषदेमध्ये. रोज कामाला जाणारी रोजगार महिला होती. तिने मला जगताप पडून तिने मला सांगितलं की असं आहे, 12वीला मुलगी आता परीक्षा दिली आहे आणि तिचं ऑपरेशन होणं फार गरजेचं आहे. ते ऑपरेशन आता सक्सेस झालं हे सांगण्यासाठी ती सकाळपासून धडपड करते. अशी अनेक ऑपरेशन आपण केली आहे, नुसती होलची नाही, पुलंदाची ती मुलगी आणि ती आई. आज त्यांचा आनंद गगनात मावत नाही. कालपासून ते प्रयत्न करतायत मला कॉन्टॅक्ट करण्यासाठी. यशस्वी ऑपरेशन झालं हे सांगण्यासाठी आमचा गणेश, त्याला सुद्धा त्याच्या सुद्धा भावना आहे. तो एक शिक्षक म्हणून काम करतो, त्याची बायको शिक्षिका आहे. मुलीला कान नाही आणि कान मिळाल्याचा आनंद काय असतो तो बापच सांगू शकतो.